नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक योगेंद्र पाटील आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, या अगोदर आपण एकूण 3 प्रकरणांचा आढावा हा घेतलेला आहे. त्यानंतर आज आपण पुढील प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि चौथे आपले प्रकरण आहे ते म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रिया. तर प्राथमिक आर्थिक क्रिया अभ्यासण्याच्या अगोदर आपण आर्थिक क्रिया म्हणजे काय किंवा आर्थिक व्यवसाय म्हणजे काय ही संकल्पना आपण सुरुवातीला विचारात घेऊया. मग आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसाय याचा अर्थ काय की मानव विविध प्रकारचे व्यवसाय करतो. तर तो व्यवसाय का करतो, तर त्याच्या ज्या काही गरजा असतात तर त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय हे करावे लागत असतात आणि या व्यवसायांच्या माध्यमातून त्याला आर्थिक लाभ हा होत असतो. आणि अशा प्रकारचे व्यवसाय किंवा अशा प्रकारच्या ज्या काही क्रिया आहेत तर त्या क्रियांना आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसाय असं म्हटलं जात असतं. म्हणजे त्याची उदरनिर्वाहाची गरज भागवण्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असतो. त्यालाच आपण आर्थिक क्रिया किंवा व्यवसाय असं संबोधतो. म्हणजेच मानव विविध व्यवसायांद्वारे आपल्या गरजा पूर्ण करतो. ज्या व्यवसायामुळे त्याला आर्थिक लाभ होत असतात अशा व्यवसायांना आर्थिक क्रिया किंवा व्यवसाय असं म्हटलं जात असतं. क्रिया या शब्दालाच समानार्थी शब्दप्रयोग व्यवसाय हा देखील वापरला जात असतो. म्हणून आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसाय हा एकाच अर्थाने वापरला जाणारा शब्दप्रयोग आहे. मग अशा कोणकोणत्या प्रकारच्या आर्थिक क्रिया आहेत, तर एकूण 5 प्रकारच्या आर्थिक क्रिया आहेत. त्यामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया, नंतर द्वितीयक आर्थिक क्रिया, त्याचबरोबर तृतीयक आर्थिक क्रिया, चतुर्थक आर्थिक क्रिया आणि पंचक आर्थिक क्रिया. तर अशा पद्धतीने मानव या वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया करतो आणि त्याच्यातून त्याला आर्थिक लाभ होत असतो आणि त्या आर्थिक लाभाच्या माध्यमातून स्वतःच्या गरजा किंवा स्वतःचा उदरनिर्वाह तो भागवत असतो. यालाच आपण आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसाय असं संबोधतो. त्यानंतर मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक 32 वरती एक प्रश्न दिला आहे, एक नकाशा दिला आहे, नकाशाशी मैत्री. तर आता या नकाशाचं आपल्याला नीट निरीक्षण करायचं आहे, बारकाईने निरीक्षण करायचं आहे. कारण की या नकाशावरती बऱ्याच आर्थिक क्रिया ज्या आहेत तर त्या आर्थिक क्रियांच्या संदर्भातील प्रश्न हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणून या नकाशाचा तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढून घेतला तरी चालेल किंवा तुमच्याकडे पुस्तक जर असेल तर त्या पुस्तकाचं निरीक्षण, पुस्तकातील या नकाशाचं निरीक्षण करून देखील तुम्ही त्यावरील प्रश्न हे सोडवू शकता. किंवा तुमच्याकडे पुस्तकाची PDF जर असेल तर त्याच्या माध्यमातून देखील हा नकाशा तुम्ही एका बाजूला काढून घेऊ शकता. तर बघा, इथं तुम्हाला वरती शीर्षक दिलं आहे नकाशाचं, जग प्रमुख आर्थिक क्रिया. म्हणजे या नकाशामध्ये जे सांकेतिक चिन्ह दर्शवलेले आहे सूचीच्या माध्यमातून, तर ते प्राथमिक आर्थिक क्रिया कुठे कुठे चालतात तर त्या संदर्भातील माहिती आपल्याला या सूचीच्या माध्यमातून, सांकेतिक चिन्हांच्या माध्यमातून स्पष्ट करता येईल. तर डाव्या बाजूला तुम्हाला सूची देखील दिली आहे. शेतीसाठी हिरवा रंग वापरला आहे, त्याचबरोबर पशुपालनासाठी वेगळा रंग वापरला आहे, मासेमारीसाठी निळा रंग वापरला आहे, त्याचबरोबर खाणकामासाठी एक स्टार किंवा तारा चिन्ह वापरलं आहे, नंतर लाकूड चोटीसाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं चिन्ह इथं वापरलं आहे. म्हणजे अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारच्या मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत तर त्या दर्शवण्यासाठी वेगवेगळे सांकेतिक चिन्ह या नकाशामध्ये वापरलेत आणि नकाशामध्ये ते भरलेले आहेत. त्याच्या आधारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न इथं दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला नकाशाच्या सहाय्याने त्यांची उत्तरं देखील शोधायची आहेत. म्हणून नकाशाचं अतिशय बारकाईनं निरीक्षण करून आपण त्या प्रश्नांची उत्तरं पुढे शोधणार आहोत. तर आता इथं वेगळ्या प्रकारच्या आर्थिक क्रिया दिल्या आहेत आणि ही जी आकृती आहे, म्हणजे हा जो नकाशा आहे हा 4.1 आहे. तर आपल्याला प्रश्न दिला आहे की 4.1 मधील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर आपल्याला नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यावर आधारित हे जे प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. त्यात पहिला प्रश्न दिला आहे की नकाशात कोणकोणत्या आर्थिक व्यवसायांचे वितरण दाखवले आहे. नकाशात कोणकोणत्या आर्थिक व्यवसायांचे वितरण दाखवले. मग त्यामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत तर त्या प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, त्याचबरोबर लाकूडतोड
या आर्थिक व्यवसायांचे वितरण दाखवले आहे. नंतर दुसरा प्रश्न विचारला आहे की लाकूडतोड हा व्यवसाय प्रामुख्याने कोणत्या अक्षरवृत्ता दरम्यान आढळतो. मग कोणत्या अक्षरवृत्तांच्या दरम्यान लाकूडतोडीचा व्यवसाय चालतो, तर प्रामुख्याने 0° ते 65° उत्तर आणि 0° ते 40° दक्षिण अक्षरवृत्तांच्या दरम्यान प्रामुख्याने लाकूडतोडीचा व्यवसाय चालतो. मित्रांनो, 0° अक्षांश म्हणजेच विषुववृत्त, विषुववृत्तापासून उत्तरेला 65°पर्यंत, त्याचबरोबर विषुववृत्ताच्या दक्षिणेला 40°पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची वने आहेत आणि त्या वनांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये लाकूडतोडीचा व्यवसाय चालतो. विषुववृत्तीय वनांमध्ये लाकूडतोडीचा फारसा व्यवसाय नाही, परंतु थोड्याफार प्रमाणात का होईना चालते. परंतु उत्तरेला जी समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी अरण्ये जे आहेत किंवा पानझडी अरण्ये जे आहेत, तर इथं व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. म्हणून आपल्याला या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर देता येईल. नंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रदेशात प्राथमिक क्रिया आढळत नाही त्याचे कारण काय असावे. तर ज्या प्रदेशामध्ये कोणत्याच प्रकारच्या आर्थिक क्रियेचं चिन्ह हे दर्शवलेलं नाही ते प्रदेश आपल्याला शोधायचे. मग याच्यामध्ये ग्रीनलँड आहे, ध्रुवीय प्रदेशालगतचा, उत्तर ध्रुवालगतचा. त्याचबरोबर उत्तर अमेरिकेतील असणारा कॅनडाचा उत्तरेकडील भाग आहे. नंतर दक्षिण ध्रुवाजवळ असणारा अंटार्क्टिका खंड, म्हणजे दोन्ही ध्रुवीय प्रदेश जे आहेत, तर त्या ध्रुवीय प्रदेशामध्ये आर्थिक क्रिया आढळत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जात नाही. त्याचं कारण काय आहे, तर या ठिकाणचं असणारं अतिशीत हवामान. त्याचबरोबर इथं कायमस्वरूपी निवासी वस्ती देखील नाही अंटार्क्टिका खंडाचा विचार केला तर, त्यामुळे इथं आर्थिक क्रिया आढळत नाही. उर्वरित भागाचा जर विचार केला तर फारशी लोकसंख्या त्या ठिकाणी नाही. त्याचबरोबर बराचसा भाग हा बर्फाच्छादित आहे, म्हणून इथं प्राथमिक आर्थिक क्रिया आढळत नाही, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. नंतर मासेमारी व्यवसाय महासागरांमध्ये विशिष्ट ठिकाणीच का आढळत असावेत. तर मग पॅसिफिक महासागर असेल, अटलांटिक महासागर असेल, त्याचबरोबर हिंदी महासागर असेल, असे वेगवेगळे जे काही महासागर जे आहेत, तर त्याच्यामध्ये विशिष्ट ठिकाणीच मासेमारीचा व्यवसाय का चालतो किंवा का आढळतो. तर त्याच्या पाठीमागचं कारण सांगता येईल की मासेमारी प्रामुख्याने ज्या महासागरांमध्ये चालते, तर त्यातील किनारी क्षेत्र जे आहे, तर त्या किनारी क्षेत्रामध्येच ती आढळत असते. त्याचं कारण काय की भूखंड मंच, की उथळ समुद्रबुड जमीन असते आणि मैदानाचा भाग हा समुद्राने व्यापलेला असतो. भूखंड मंच ही संकल्पना आपण इयत्ता 11वीमध्ये अभ्यासलेलीच आहे आणि साहजिकच त्याच्यामुळे काय होतं की या भूखंड मंचावरती सूर्याची किरणं ही लंबरूप पडतात आणि साहजिकच तिथं प्लवंकांची निर्मिती होते, म्हणजे माशांचं जे काही खाद्यान्न जे आहे तर त्याची निर्मिती होते. त्याचबरोबर सागरी प्रवाह जे आहेत, उष्ण प्रवाह असेल, शीतप्रवाह असेल, तर ते एकत्र येतात आणि त्याच्यातून माशांची पैदास देखील त्या ठिकाणी होते, त्यांच्या खाद्याची देखील निर्मिती होते आणि म्हणून इथे मासे सापडण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि साहजिकच त्यामुळे तेथे मासेमारीचा व्यवसाय हा विकसित होत असतो किंवा ठराविक ठिकाणीच, विशेष ठिकाणीच ही मासेमारी चालत असते. नंतर पुढचा प्रश्न आहे की युरोप खंडात कोणकोणत्या आर्थिक क्रिया आढळतात. तर युरोप खंडामध्ये प्रामुख्याने व्यापारी तत्वावरती पशुपालनाचा व्यवसाय चालतो, मासेमारी देखील ही केली जात असते. त्याचबरोबर खाणकाम व्यवसायाचा विकास झाला आहे. लाकूडतोड देखील उत्तरेकडे असणारे नॉर्वे, स्वीडन, फिनलँड या प्रदेशामध्ये चालतो. शेतीचा देखील व्यवसाय हा गवताळ प्रदेशांमध्ये प्रामुख्याने केला जात असतो. नंतर पुढे आहे की समुद्रामध्ये दर्शवलेले खाणकामाचे चिन्ह कोणते उत्पादन दर्शवत असेल. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण जर बघितलं तर इथे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांचं उत्पादन हे घेतलं जातं असतं. तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरती असणारं मुंबई हे शहर जे आहे, या मुंबई शहराच्या वायव्येला अरबी समुद्रामध्ये सुमारे 165 किलोमीटर दूर अंतरावरती मुंबई हा या ठिकाणी खनिज तेल त्याचबरोबर नैसर्गिक वायूचं उत्पादन हे घेतलं जात असतं. म्हणून समुद्रामध्ये दर्शवलेलं खाणकामाचं चिन्ह जे तर हे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन दर्शवतं. नंतर कोणत्या खंडात खाणकाम व्यवसाय आढळत नाही आणि का. तर अंटार्क्टिका खंड जो आहे, तर हा या अंटार्क्टिका खंडावरती प्रामुख्याने खाणकाम व्यवसाय आढळत नाही. त्याचं कारण काय की अतिशय प्रतिकूल अशा प्रकारचं हवामान आहे, म्हणजे मानवाच्या दृष्टिकोनातून अनुकूल अशा प्रकारचं हवामान नाही. त्याचबरोबर बर्फाच्छादित ही जमीन आहे आणि येथे मानवी वस्ती नाही, हे पहिल्या प्रकरणामध्ये देखील आपण अभ्यासलं. त्यामुळे येथे खाणकाम व्यवसायाचा विकास झालेला नाही किंवा खाणकाम व्यवसाय आढळत नाही. नंतर पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात जास्त मासेमारी कोणत्या महासागरात केली जाते. तर
पॅसिफिक महासागर जो आहे की ज्याने खूप मोठं क्षेत्रफळ हे व्यापलेलं आहे, तर अशा या महासागरामध्ये प्रामुख्याने मासेमारी जास्त प्रमाणामध्ये केली जात असते. नंतर पुढचा प्रश्न आहे, मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे कोणकोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जातात. आता मित्रांनो, तुम्हाला विषुववृत्त, कर्कवृत्त, त्याचबरोबर मकर वृत्त, ध्रुवीय प्रदेश हे माहीत असणं आवश्यक आहे. हे ह्या अगोदरच्या अभ्यासक्रमामध्ये झाले. 23.5 दक्षिण त्यालाच आपण मकरवृत्त असं संबोधतो. मग अशा या मकरवृत्ताच्या दक्षिणेला प्रामुख्याने कोणकोणत्या प्रकारच्या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जातात, तर मासेमारी आहे, खाणकाम आहे, पशुपालन आहे, त्याचबरोबर लाकूडतोड आणि शेती, अशा प्रकारच्या प्राथमिक आर्थिक क्रिया या केल्या जात असतात. नंतरचा प्रश्न आहे, आग्नेय आशियातील बेटांच्या समूहावर कोणत्या आर्थिक क्रिया केल्या जातात. तर आपल्या भारताच्या आग्नेयेला असणारे किंवा आशिया खंडाच्या आग्नेयेला असणारे जे देश आहेत त्यांना आग्नेय आशियाई देश असं म्हटलं जात असतं. मग हे जे काही बेटं जे आहेत तर त्या बेटांवरती प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या आर्थिक क्रिया केल्या जातात, तर त्यामध्ये खाणकाम आहे, लाकूडतोड आहे, त्याचबरोबर शेती, मासेमारी या आर्थिक क्रिया केल्या जातात. नंतर चारही गोलार्धांचा विचार करता कोणत्या गोलार्धात शेती व्यवसाय कमी आढळतो. मग तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं की तुम्हाला अक्षरवृत्त, रेखावृत्त माहीत असणं गरजेचं, तसं चारही गोलार्ध तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की विषुववृत्ताच्या उत्तरेला उत्तर गोलार्ध, विषुववृत्ताच्या दक्षिणेला दक्षिण गोलार्ध, त्याचबरोबर 0° रेखांशच्या पूर्वेला असणारा पूर्व गोलार्ध आणि 0° रेखांशच्या पश्चिमेला असणारा पश्चिम गोलार्ध, अशा रीतीने आपण काल्पनिकरित्या ही विभाजन केलेलं आहे. तर यामध्ये कोणत्या गोलार्धामध्ये शेती व्यवसायाचा फारसा विकास झालेला नाही किंवा शेती व्यवसाय कमी आढळतो, तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की दक्षिण गोलार्ध जे तर या दक्षिण गोलार्धामध्ये प्रामुख्याने शेती व्यवसाय हा कमी आढळतो. त्याचं कारण काय की दक्षिण गोलार्धामध्ये जमिनीचं क्षेत्र हे कमी आहे, पाण्याचं क्षेत्र हे जास्त आहे आणि उत्तर गोलार्धाशी दक्षिण गोलार्धाची जर तुलना जर केली तर उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचं प्रमाण जास्त आणि साहजिकच त्यामुळे शेती व्यवसाय हा उत्तर गोलार्धामध्ये जास्त आहे, त्या तुलनेत दक्षिण गोलार्धामध्ये कमी आहे. नंतर शेवटचा प्रश्न आपल्याला सांगता येईल की शेती क्षेत्राचा अक्षरवृत्ती विस्तार आणि हवामान याबद्दल टिप लिहा. तर यामध्ये आपल्याला सांगता येईल की 0° ते 60° उत्तर अक्षरवृत्त यांच्या दरम्यान शेती क्षेत्राचा चांगला विकास झाला आहे. मात्र आपल्या आशिया खंडातील मोसमी हवामानाचा जो प्रदेश आहे तर या मोसमी हवामानाच्या प्रदेशामध्ये पर्जन्याचा लहरीपणा जरी असला तरीसुद्धा या उष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये शेती व्यवसाय चांगल्या प्रमाणामध्ये विकसित झालेला दिसून येतो आहे. थोडक्यात अक्षरवृत्त आणि शेती क्षेत्र त्याचबरोबर हवामान यांचं आपण जर थोडक्यात जर अनुमान जर काढलं तर ध्रुवीय प्रदेशालगत शेती व्यवसायाचा विकास नाही, थंड हवामान आहे, बर्फाच्छादित जमीन आहे, त्याचबरोबर समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये मात्र व्यापारी तत्त्वावरती शेती केली जाते. मात्र तेच उष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये जर बघितलं तर शेती क्षेत्राचा फारसा विकास हा दिसून येत नाही, परंतु त्याला अपवाद मात्र आपला आशिया खंड आहे. म्हणजे अशा रीतीने अक्षरवृत्ती विस्तार त्याचबरोबर हवामान आणि शेतीचा विकास याबद्दलची माहिती आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपण आता प्राथमिक आर्थिक क्रियांकडे वळूया की प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर बघितल्यानंतर किंवा हे सर्व प्रश्न नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला सांगता येईल की प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय. की प्राथमिक आर्थिक क्रिया याचा अर्थ असा की जे व्यवसाय पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतात त्यांना प्राथमिक आर्थिक क्रिया असं म्हणतात. म्हणजे जे व्यवसाय पूर्णतः निसर्गाशी संबंधित आहेत किंवा निसर्गावरती अवलंबून आहेत त्यांना आपण प्राथमिक आर्थिक क्रिया किंवा प्राथमिक आर्थिक व्यवसाय असं संबोधत असतो. मग यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय आहेत की जे व्यवसाय पूर्णतः निसर्गावरती अवलंबून आहेत. उदाहरणार्थ शिकार करणे, त्यानंतर फळे कंदमुळे गोळा करणे, त्याचबरोबर पशुपालनाचा व्यवसाय, नंतर शेती, त्याचबरोबर मासेमारी, नंतर लाकूडतोड आणि खाणकाम इत्यादीसारखे व्यवसाय जे आहेत हे निसर्गाशी निगडीत आहेत म्हणून त्यांना आपण प्राथमिक आर्थिक क्रिया असं संबोधतो. म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय की जे व्यवसाय पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतात. शिकार करणं, शिकार वनांमध्ये आढळतं जे निसर्गाशी संबंधित आहे. फळे कंदमुळे गोळा करणे हा देखील निसर्गाशी निगडीत अशा प्रकारचा एक व्यवसाय आहे, वनांशी निगडीत असणारा व्यवसाय आहे. पशुपालन आणि शेती हे एकत्रितरित्या देखील केले जात असतात, वेगवेगळ्या पद्धतीने देखील केले जात असतात. यासाठी लागणारी नैसर्गिक साधनसंपदा ही देखील निसर्गाकडून मिळते. नंतर मासेमारी ही देखील निसर्गाशी निगडीत, म्हणजे पाणी हा एक नैसर्गिक घटक जो आहे की ज्याची निर्मिती निसर्गाने केलेली आहे तर त्याच्याशी निगडीत असणारा घटक आहे, व्यवसाय आहे. लाकूडतोड
हा निसर्गाशी निगडीत असणारा, वनांशी निगडीत असणारा व्यवसाय आहे. खाणकाम पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असणारी वेगळ्या प्रकारची खनिजं जी आहेत तर ती काढण्यासाठी हा व्यवसाय केला जातो. म्हणजे अशा रीतीने जे व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक आर्थिक क्रिया असं म्हटलं जात असतं. मग अशा या प्राथमिक आर्थिक क्रियेची वैशिष्ट्य कोणती आहेत तर ती वैशिष्ट्य आपल्याला बघायची आहेत. तर त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतात. म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रिया किंवा प्राथमिक आर्थिक व्यवसाय जे आहेत हे पूर्णपणे निसर्गाशी निगडीत असतात किंवा निसर्गावरती अवलंबून असतात. मग यांना प्राथमिक आर्थिक क्रिया का म्हटलं जातं किंवा प्राथमिक व्यवसाय म्हणून का म्हटलं जातं असतं तर मानव जे पण व्यवसाय करतो त्या सर्वच मानवी व्यवसायांची सुरुवात जी आहे तर ही सुरुवात या व्यवसायांपासून झालेली आहे. म्हणून हे व्यवसाय पायाभूत किंवा मूलभूत किंवा प्राथमिक व्यवसाय म्हणून संबोधले जात असतात, ओळखले जात असतात. म्हणून यांना प्राथमिक व्यवसाय असं म्हटलं जात असतं. म्हणजे द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक, पंचक हे सगळे व्यवसाय जे आहेत तर हे सगळे व्यवसाय कशावरती अवलंबून आहेत तर ते प्राथमिक श्रेणीच्या किंवा प्राथमिक आर्थिक क्रियावरती अवलंबून आहेत. म्हणून त्यांना मूलभूत किंवा पायाभूत व्यवसाय किंवा क्रिया म्हणून देखील संबोधलं जात असतं. नंतर या व्यवसायामध्ये किंवा या क्रियेमध्ये कच्च्या मालाचं उत्पादन हे घेतलं जात असतं, परंतु उत्पादनाची हमी नसते, उत्पादनाची अनिश्चितता असते. नंतर हा व्यवसाय करणारे जे देश आहेत ते अप्रगत किंवा विकसनशील असतात. या देशांचा फारसा विकास हा झालेला नसतो. नंतर श्रमाच्या तुलनेत मिळणारा मोबदला जो आहे हा मोबदला मात्र कमी देखील असू शकतो. त्याचबरोबर यासाठी विपुल मनुष्यबळाची आवश्यकता असते. नंतर नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार विविध प्रदेशात विभिन्न प्राथमिक व्यवसाय चालतात. मग वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशामध्ये उपलब्ध असणारी काही नैसर्गिक साधनसंपदा जी आहे तर ती कशा पद्धतीची आहे तर त्याच्यानुसार त्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राथमिक आर्थिक व्यवसाय चालतात. समजा एखाद्या प्रदेशामध्ये खनिजही विपुल प्रमाणामध्ये जर असतील तर खाणकाम व्यवसाय चालतो. जर एखाद्या प्रदेशामध्ये शेतीसाठी अनुकूलता असेल तर शेती व्यवसाय केला जातो. जर समजा एखाद्या प्रदेशामध्ये वनांचं क्षेत्र अधिक असेल तर लाकूडतोड आहे, त्याचबरोबर वनपदार्थांचं संकलन आहे, त्याचबरोबर शिकार करणे, अशा प्रकारचे व्यवसाय हे केले जात असतात. आणि पुढचं एक गोष्ट आपल्याला सांगता येईल की नैसर्गिक साधनसंपत्तीवर तेथील नैसर्गिक घटक व नैसर्गिक आपत्तींचा परिणाम हा होत असतो. म्हणजे जी काही नैसर्गिक साधनसंपदा जी आहे तर त्या नैसर्गिक साधनसंपदेवरती त्या प्रदेशातील नैसर्गिक घटक जे आहेत तर हे नैसर्गिक घटक देखील परिणाम करत असतात किंवा त्यांचा परिणाम हा होत असतो. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीचा देखील परिणाम होत असतो. उदाहरणार्थ शेती व्यवसाय आहे तर शेती व्यवसायामध्ये दुष्काळासारखी आपत्ती जर आली तर उत्पादन घटतं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्य जर झाला तर ओला दुष्काळ देखील पडतो. म्हणजे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा परिणाम हा त्या प्राथमिक आर्थिक व्यवसायावरती होत असतो. हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. नंतर शेवटचं एक गोष्ट आपल्याला सांगता येईल की वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करण्यासाठी या व्यवसायातही यांत्रिकीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. की जगातील जे प्रगत देश आहे तर या प्रगत देशांमध्ये व्यापारी तत्वावरती शेती व्यवसाय किंवा पशुपालनाचा व्यवसाय हा केला जातो आणि त्यामध्ये प्रचंड यांत्रिकीकरण हे देखील केलं आहे. आपल्याकडे देखील आपला देश जरी विकसनशील अवस्थेमध्ये असला तरी आपण बघतो आहोत की आपल्याकडे देखील शेती व्यवसायामध्ये यांत्रिकीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आहे. का की लोकसंख्या वाढते आहे आणि या वाढत्या लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यासाठी, त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने शेती व्यवसायामध्ये यांत्रिकीकरण केलं जाताना दिसतं आहे. शेतीमध्ये आपण ट्रॅक्टरचा वापर करतो, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारची यंत्रसामग्री जी आहे तर त्या सामग्रीचा देखील वापर हा अधिक प्रमाणामध्ये केला जात असतो. तर अशा रीतीने तुम्हाला ही प्राथमिक आर्थिक क्रियेची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतील किंवा सांगता येतील. परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला गेला की प्राथमिक आर्थिक क्रियेची वैशिष्ट्ये सांगा तर तुम्हाला ही वैशिष्ट्ये स्पष्ट करता आली पाहिजे. असो, आपण आता तुम्हाला पुस्तकामध्ये पान क्रमांक 33 वरती करून पहा असं एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, कृती दिलेली आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर त्यामध्ये प्रश्न दिला आहे की खालील तक्ता वहीत पूर्ण करा. उदाहरणासाठी एक नमुना सोडून दिली आहे की आकृती किंवा तक्ता क्रमांक 4.1 जो आहे तर तो 4.1 तक्ता जो आहे तर तो या पद्धतीचा आहे की त्याच्यामध्ये एकूण 4 कॉलम दिलेले आहेत.
प्राथमिक आर्थिक क्रिया, आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती, परिणाम करणारे घटक, नैसर्गिक घटक असतील, त्याचबरोबर मानवी घटक असतील. त्याच्यामध्ये आपल्याला शेती ही जी प्राथमिक आर्थिक क्रिया आहे, तर ही शेती प्राथमिक आर्थिक क्रिया इथं दिलेली आहे आणि तिच्या संदर्भातील माहिती भरून दाखवलेली आहे. आपल्याला पशुपालन, मासेमारी, खाणकाम, लाकूडतोड, त्याचबरोबर फळे, कंदमुळे गोळा करणे यासारख्या प्राथमिक आर्थिक क्रियांची माहिती आपल्याला यामध्ये भरायची आहे. तर बघा, शेती, तर शेतीसाठी आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती काय आहे, तर जमीन असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर मृदा असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर पाणी ही नैसर्गिक साधनसंपत्ती आवश्यक आहे. मग या शेती व्यवसायावर परिणाम करणारा नैसर्गिक घटक कोणता आहे, तर जमिनीचा उतार, त्याचबरोबर मृदेची गुणवत्ता, नंतर अनुकूल हवामान, पर्जन्याचा नियमितपणा आणि मानवी घटक कोणते आहेत, मग खते आहेत, कीटकनाशके आहेत, शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री आहे. अशा घटकांचा देखील शेती व्यवसायावरती परिणाम होत असतो, म्हणजे मानवी घटकांचा परिणाम होत असतो. ही माहिती आपल्याला भरून दिली. त्यानंतर आपल्याला पशुपालनाच्या संदर्भामध्ये माहिती भरायची की पशुपालनासाठी आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती कोणती असावी लागते, तर जमीन, त्याचबरोबर वनस्पती, पशु म्हणजे प्राणी, उष्णता, पाणी, सूर्यप्रकाश हे घटक असणं आवश्यक आहे. ही नैसर्गिक साधनसंपत्ती असणं आवश्यक आहे. मग कोणते नैसर्गिक घटक पशुपालनावरती परिणाम करतात, तर चाऱ्याची उपलब्धता आहे, त्याचबरोबर झाडपाला आहे, नंतर अनुकूल हवामान आहे. मग कोणते मानवी घटक देखील पशुपालन या व्यवसायावरती परिणाम करतात, तर जनावरांच्या प्रजाती, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जनावरांच्या प्रजाती असणं आवश्यक आहे. समजा दुग्ध उत्पादन देणाऱ्या जर गायी असतील तर वेगवेगळ्या प्रकारच्या अधिक दुग्ध उत्पादन देणाऱ्या गायींच्या प्रजाती तयार करणं, त्याचबरोबर अधिक मांस उत्पादन देणाऱ्या प्रजातींची निर्मिती करणं, त्याच्यामध्ये संशोधन करणं, नंतर वैद्यकीय उपचाराच्या सुविधा ह्या देखील मानवी घटकांच्या बाबतीमध्ये किंवा मानवी घटक परिणाम करणारे आपल्याला सांगता येतील. नंतर मासेमारी आहे, तर मासेमारीसाठी आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती सागरी वनस्पती, त्याचबरोबर पाणी, नंतर जलीय जैव विविधता म्हणजे पाण्यामध्ये आढळणारे वेगवेगळ्या प्रकारची सजीव सृष्टी, त्याचबरोबर सागर तळ रचना, तर ही आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती मासेमारीसाठी आवश्यक आहे. नंतर नैसर्गिक घटक जे आहेत की ज्या घटकांचा परिणाम हा मासेमारी व्यवसायावरती होतो, त्यासाठी विस्तीर्ण भूखंड मंच, त्याचबरोबर थंड उष्ण प्रवाहांचा संगम, नंतर प्लवंकांची वाढ. जर विस्तीर्ण भूखंड मंच जर असेल तर तिथं प्लवंकांची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होत असते की ज्या माध्यमातून माशांना नैसर्गिकरित्या खाद्य हे तयार होत असतं. मग कोणते मानवी घटक आहेत की ज्या मानवी घटकांचा मासेमारी व्यवसायावरती परिणाम हा होत असतो, उदाहरणार्थ बोटी आहेत, नंतर जाळी, शीतगृह प्रक्रिया केंद्र इत्यादी. म्हणजे बोटींच्या माध्यमातून खोल समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करता येते, त्याचबरोबर जाळ्यांच्या माध्यमातून मासे हे गोळा करता येतात. नंतर शीतगृह प्रक्रिया केंद्र जर असतील तर मासे हे नाशवंत आहेत, म्हणजे दीर्घ कालावधीपर्यंत ते टिकू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना टिकवण्यासाठी शीतगृह जर असतील तर ते दीर्घ कालावधीपर्यंत सुस्थितीमध्ये राहू शकतात. त्यानंतर आपल्याला यातीलच पुढच्या आर्थिक क्रिया देखील बघायच्या आहे की खाणकाम आहे, की खाणकामासाठी आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती कोणती, तर भूरचना आहे, त्याचबरोबर खनिजे आहेत. नंतर नैसर्गिक घटक कोणते आहेत की ज्या घटकांचा परिणाम हा खाणकाम व्यवसायावर होत असतो, त्यामध्ये खनिजांचे प्रमाण व त्याची गुणवत्ता. म्हणजे खाणकाम करत असताना जर खनिजांमध्ये जर शुद्ध स्वरूपातील खनिजांचं प्रमाण जर कमी जर असेल तर त्या ठिकाणी खाणकाम व्यवसाय केला जात नाही. त्याचबरोबर त्याची गुणवत्ता ती देखील उच्च असावी लागते, तरच खाणकाम व्यवसाय हा करता येतो. नंतर मानवी घटक कोणते आहेत, तर तंत्रज्ञान आहे, त्याचबरोबर यंत्रसामग्री आहे, नंतर वाहतुकीच्या सुविधा आहे, मजूर, त्याचबरोबर भांडवल या घटकांचा देखील परिणाम हा खाणकाम व्यवसायावरती होत असतो. नंतर लाकूडतोड आहे, लाकूडतोडीसाठी आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती कोणती, तर प्रामुख्याने मृदा वनस्पतींसाठी आवश्यक आहे, सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे की ज्याच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही घडून येते. नंतर पाणी, उष्णता, वनस्पती या नैसर्गिक साधनसंपत्तीची आवश्यकता आहे. म्हणजे वनस्पती जर उगवली नाही तर लाकूडतोड व्यवसाय करता येणार नाही, म्हणून ही त्यासाठीची प्राथमिक अवस्था आहे. नंतर परिणाम करणारे नैसर्गिक घटक कोणते, तर एकाच जातीचे वृक्ष
हे एखाद्या प्रदेशामध्ये असणं आवश्यक आहे. नंतर वनांची घनता ही देखील असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अनुकूल स्वरूपाचं हवामान असणं आवश्यक आहे. पर्जन्य आवश्यक आहे. भूरचना, वनस्पतींची गुणवत्ता, त्याचबरोबर टणक व मृदू लाकूड. वनस्पतींची गुणवत्ता म्हणजे काय की ती वनस्पती टणक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मृदू असणं आवश्यक आहे. ती वजनाने हलकी असणं आवश्यक आहे की ज्यामुळे तिचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारच्या औद्योगिकरणासाठी देखील करता येऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारची गुणवत्ता ही असणं आवश्यक आहे. जर तिची गुणवत्ता जर कमी असेल तर तिच्यापासून मिळणारे आर्थिक लाभ किंवा आर्थिक फायदे हे कमी प्रमाणामध्ये मिळत असतात. म्हणून अशा प्रकारचे नैसर्गिक घटक हे परिणाम करत असतात. नंतर लाकूडतोड व्यवसायावरती किंवा लाकूडतोडीवरती परिणाम करणारे जे काही मानवी घटक आहेत, मग त्यामध्ये बाजारपेठ आहे, वाहतूक दळणवळणाच्या सुविधा आहेत, आधुनिक यंत्रसामग्री आहे, त्याचबरोबर कुशल मनुष्यबळ आहे. तर अशा प्रकारचे मानवी घटक जे आहेत तर ते मानवी घटक लाकूडतोड या घटकावरती परिणाम करत असतात. नंतर शेवटचं आपल्याला सांगता येईल फळे कंदमुळे गोळा करणे, की फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती कोणती आहे तर बहुविध जैवविविधतापूर्ण विविध प्रकारची झाडी असणारी वनं. की तुम्हाला फळे कंदमुळे गोळा करायचे आहेत, मग यासाठी एखाद्या वनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता असणारी झाडं किंवा झाडे असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी त्याला म्हणूया, विविधता आपण त्याला म्हणूया, अशा प्रकारची वनं असणं आवश्यक आहे की ज्याच्यापासून फळं मिळतील, कंदमुळं मिळतील तर ती गोळा करता येऊ शकतात. मग अशा या व्यवसायावरती परिणाम करणारे नैसर्गिक घटक कोणते तर जैवविविधता आहे, त्याचबरोबर हवामान आहे, पर्जन्यमान आहे, नंतर उत्पादनाची गुणवत्ता आहे, हे घटक परिणाम करतात. नंतर मानवी घटक कोणते आहेत तर वन उत्पादनांचे ज्ञान आहे, नंतर मानवी कौशल्य आहे, स्थानिक मागणी, त्याचबरोबर व्यापारी स्वरूप. तर अशा रीतीने आपल्याला करून पहा हा तक्ता या पद्धतीने सोडवता येईल. नंतर आपण आता एकेका प्राथमिक व्यवसायामधील वेगवेगळे जे व्यवसाय जे आहेत तर त्या व्यवसायांविषयीची माहिती आपण मिळवूया. मग प्राथमिक व्यवसायामध्ये पहिला व्यवसाय तो म्हणजे शिकार करणे किंवा शिकार. तर बघा मित्रांनो की मानवाची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा त्याला आज जसा मानव शेती करतो तशा प्रकारचं ज्ञान हे त्या कालावधीमध्ये अवगत नव्हतं. म्हणून हा मानवाचा प्राचीन अशा प्रकारचा व्यवसाय आहे की तो त्याचं उदरनिर्वाह भागवण्यासाठी म्हणजे अन्न मिळवण्यासाठी तो प्राण्यांची शिकार करत होता. म्हणून हा मानवाचा आदिम अशा प्रकारचा व्यवसाय किंवा प्राचीन अशा प्रकारचा व्यवसाय. मग अशा या व्यवसायामुळे काय झालं आहे की मानव मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक स्वरूपामध्ये प्राण्यांची शिकार करत असल्यामुळे अतिरिक्त शिकार होत गेल्या, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती शिकार झाल्या आणि या अतिरिक्त शिकारीमुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत तर त्या नामशेष होत आहेत, त्याचबरोबर नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. म्हणून अतिरिक्त प्रमाणामध्ये शिकार झाल्यामुळे प्राण्यांच्या प्रजाती किंवा प्राणी हे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. मग याचाच परिणाम काय झाला की जगभर अशा प्रकारची व्यावसायिक शिकार करण्याचा हा जो व्यवसाय आहे तर त्या व्यवसायावरती बंदी ही घालण्यात आलेली की ज्याच्यामुळे वन्यजीव जे आहेत तर ते वन्यजीव संकटात येणार नाहीत. मग त्यासाठी आणखीन पुढची एक स्टेप उचलली गेली की प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी नवनवीन प्रकारचे कायदे अस्तित्वात आलेले आहेत की ज्यामुळे शिकार या व्यवसायावरती बंदीही घालण्यात आली किंवा नवनवीन प्रकारचे कायदे हे देखील करण्यात आले की ज्याच्यामुळे प्राण्यांचं संरक्षण देखील होईल, त्याचबरोबर त्यांचं संवर्धन होण्यास मदत होईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नामशेष होण्याच्या मार्गावरती असणाऱ्या ज्या काही प्राण्यांच्या प्रजाती आहेत तर त्यांचं संवर्धन होण्यासाठी या कायद्यांची मदत ही मिळू शकते. मात्र असं जरी असलं तरी काही आदिवासी जमाती ज्या आहेत तर त्या आदिवासी जमाती त्यांच्या चरितार्थापुरती शिकार करतात, म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहापुरती शिकार हे करत असतात. मग असे कोणते प्रदेश आहेत की ज्या प्रदेशामध्ये अजूनही चरितार्थापुरती शिकार ही केली जात असते. उदाहरणार्थ दक्षिण आफ्रिका या देशामधील असणारा कलहारी वाळवंट जे आहेत, म्हणजे आफ्रिका खंडामधील असणारा हा देश आहे दक्षिण आफ्रिका, तर यामधील असणारं कलहारीचं वाळवंट आहे. या वाळवंटातील असणारी बुशमेन ही जमात आहे. त्याचबरोबर सेल्वाज घनदाट अरण्य ज्याला आपण विषुववृत्तीय अरण्य म्हणून संबोधतो तर या विषुववृत्तीय सेल्वाज घनदाट अरण्याच्या प्रदेशामध्ये पिग्मी कांगोच्या खोऱ्यातील असणारी जमात, त्याचबरोबर बोरो इंडियन ही देखील जमात प्रामुख्याने या प्रकारचा व्यवसाय ही करते. त्यानंतर टुंड्रा प्रदेश, उत्तर ध्रुवाजवळचा असणारा हा टुंड्रा प्रदेश जो आहे तर या प्रदेशातील असणारी एस्किमो ही जमात आहे. नंतर
अंदमान निकोबार बेट आपल्या भारताच्या लगत असणारे किंवा भारताच्या ताब्यात असणारे अंदमान निकोबार बेटं जे तर येथील सेंटिनल, जरावा त्याचबरोबर ओंग या जमाती देखील त्यांच्या चरितार्थापुरती शिकार करत असतात. या काही आदिवासी जमाती आहेत आणि त्या अजूनही जंगलात वास्तव्य करतात आणि प्राथमिक आर्थिक क्रियेमधील असणारा शिकार हा व्यवसाय ते करताना दिसत आहेत किंवा ते करतात. तर आपण आता या संदर्भातीलच एक ॲक्टिव्हिटी पुन्हा पुढे बघणार आहोत की शोधापहू आपल्याला सांगितलं आहे की आंतरजालाच्या आधारे वन्यजीव संरक्षण अधिनियमांविषयी माहिती मिळवा. की इंटरनेटच्या माध्यमातून, म्हणजे आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून. आता तुम्ही वेगळ्या प्रकारची माहिती ही नेटच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून मिळवत आहात. तर अशी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे की आंतरजालाच्या आधारे वन्यजीव संरक्षण अधिनियमांविषयी माहिती मिळवा. की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्राण्यांच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी नवनवीन प्रकारचे कायदे निर्मिती केली गेली किंवा कायदे अस्तित्वात येत आहेत. मग अशा या कायद्यांविषयीची माहिती ही तुम्हाला या माध्यमातून मिळवायची आहे आणि ती तुम्ही मिळवा. आता आपण पुढच्या एका व्यवसायाकडे आपण वळणार आहोत. आता पुन्हा पान क्रमांक 34वरती तुम्हाला ही एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, सांगा पाहू. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रांच्या खाली तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायचे. बघा, पहिला प्रश्न दिला की वरील चित्रे कशाची आहेत ते ओळखा. म्हणजे आता ही समोर जी चित्र तुम्हाला दाखवली गेलेली आहेत तर ती चित्र कशाची आहेत. मग पहिल्या चित्रामध्ये मध दर्शवलेलं आहे, नंतर दुसऱ्या चित्रामध्ये वार्निश किंवा रंग आहे, नंतर तिसऱ्या चित्रामध्ये लहान मुलाच्या तोंडामध्ये तुम्हाला फुगा दिसतो आहे, त्याचबरोबर तिसऱ्या चित्रामध्ये पत्रावळी तयार केली जाताना दिसते आहे, नंतर पुढच्या चित्रामध्ये दोरखंड तयार करण्याचं काम ही महिला करते आहे, नंतर त्याच्या बाजूच्या चित्रामध्ये झाडू दाखवलेला आहे, नंतर शेवटच्या खालच्या चित्रामध्ये बांगड्या तयार केल्या आहेत, त्यानंतर त्याच्या शेजारच्या चित्रामध्ये वेगळ्या प्रकारची वनौषधी जी आहे तर ती वनौषधी देखील दर्शवलेली आहे. म्हणजे अशा रीतीने वनांमधून मिळणारे जे काही उत्पादन जे आहे तर त्या उत्पादनांपासून काही वस्तूंची निर्मिती केली जाते आणि त्याचा वापर आपण करत असतो. तर अशा रीतीने ही चित्र आपल्याला सांगता येतील. नंतर पुढचा प्रश्न आहे की या वस्तू कशापासून बनवल्या जातात. तर त्यामध्ये जंगलातून अथवा वनातून मिळणाऱ्या कच्च्या मालापासून, जंगलातून मिळणाऱ्या किंवा वनातून मिळणाऱ्या कच्च्या मालापासून या वस्तूंची निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ मध असेल तर फुलांमधील असणारं मधमाशा चाकतात आणि त्याच्यापासून मधाची निर्मिती केली जाते. रंग किंवा वार्निश आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांपासून रंग किंवा वार्निशची निर्मिती केली जाते. नंतर रबराच्या झाडापासून रबर मिळवलं जातं, त्याच्यापासून फुग्यांची निर्मिती केली जाते. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जे काही झाडांची पानं असतात तर त्या पानांचा वापर करून पत्रावळी ही तयार केली जात असते. की आता पूर्वी लग्नामध्ये जेवणासाठी पत्रावळीचा वापर केला जायचा आणि ती पत्रावळी या पद्धतीने तयार केली जाते. नंतर दोरखंड तयार करणे की विशिष्ट प्रकारच्या तंतुमय अशा वनस्पतींपासून दोरखंडाची निर्मिती केली जाते. मित्रांनो, आपल्याकडे घायपत ही एक वनस्पती आहे की पूर्वी बघा की शेतकरी लोक काय करायचे की घायपत जे आहे तर ते तोडून आणल्यानंतर पाण्यामध्ये सडवायचे आणि सडवल्यानंतर त्याच्यापासून जो तंतुमय भाग तयार व्हायचा त्याच्यापासून दोरखंडाची निर्मिती घरगुती स्वरूपामध्ये केली जायची. म्हणजे ही वनांमधून किंवा जंगलांमधून मिळालेली एक वनस्पती आहे आणि त्याच्यापासून ती वस्तू तयार केली जाते. नंतर विशिष्ट प्रकारच्या गवतापासून देखील आपल्याला झाडूची निर्मिती करता येते. नंतर लाखेपासून बांगड्यांची निर्मिती करता येते. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या वनौषधी ज्या आहेत त्या वनौषधी देखील वनांमध्ये मिळतात आणि त्याच्या आधारे आपण वस्तूंची निर्मिती करत असतो. आपल्या घरामध्ये आपली आई जी जो मसाला वापरते त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत बघा की ज्या वनस्पती वनांमधून मिळवल्या जात असतात आणि त्याच्यापासून आपण मसाल्याची निर्मिती ही करत असतो. हे एक छानपैकी उदाहरण आपल्याला सांगता येईल. नंतर पुढचा प्रश्न आहे की या गोष्टींसाठी लागणारा कच्चा माल कुठून मिळवला जातो. मग हा सगळा कच्चा माल जो आहे हा वनांमधून मिळवला जात असतो. पुढचा प्रश्न आहे की हा कच्चा माल मिळवणाऱ्या व्यवसायास काय म्हणतात. मग वनपदार्थांचे संकलन किंवा वन उद्योग आपण त्याला म्हणूया. तर अशा रीतीने या प्रश्नांची उत्तर आपल्याला सांगता येतील. मग आपण यावर आधारित असणारा मानवाचा जो काही व्यवसाय जो आहे तर त्या व्यवसायाविषयीची माहिती मिळवूया की तो व्यवसाय म्हणजे फळे कंदमुळे गोळा करणे. मग फळे कंदमुळे गोळा करणे या व्यवसायाची माहिती पाहत असताना आपण अगोदरची जी काही चित्र बघितले तर साहजिकच आपल्याला सांगता येईल की हा वनांवर आधारित असणारा व्यवसाय म्हणजे जंगलांवरती किंवा वनांवरती आधारित असणारा व्यवसाय. या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल हा वनांमधून मिळवला जात असतो. म्हणून
जगातील अनेक लोक जे आहेत तर उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करतात. म्हणजे जगातील वेगवेगळ्या प्रदेशातील लोक जे आहेत ते लोक उदरनिर्वाहासाठी या प्रकारचे व्यवसाय करतात. मग ते या व्यवसायाच्या माध्यमातून कोणकोणत्या वनस्पती गोळा करतात, तर वनांमधून प्रामुख्याने फळं असतील, वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळं असतील, त्याचबरोबर फुले असतील, पानं असतील, औषधी वनस्पती असतील, तर त्यांचं संकलन करण्याचा हा व्यवसाय आहे. मग अशा या व्यवसायांमधून या व्यतिरिक्त झाडांपासून मिळणारा डिंक असेल, त्याचबरोबर राळ असेल, म्हणजे काही वनस्पतींच्या अंतर्भागातून त्याला खाच पाडल्यानंतर द्रव पदार्थ स्रवतो, नंतर लाख असेल, त्याचबरोबर मध असेल, नंतर त्याच्यापासून मिळणारं मेण असेल, इत्यादी पदार्थ देखील या लोकांच्या माध्यमातून वनांमधून गोळा केल्या जात असतात. उदाहरणार्थ खैराचं झाड आहे, त्याचं खैरापासून कात मिळवलं जातं की ज्या काताचा वापर आपण पान तयार करण्यासाठी किंवा पानामध्ये मिसळत असतो. नंतर अशा प्रकारच्या ह्या ज्या वस्तू ज्या आहेत किंवा ही जी उत्पादनं जी आहेत तर त्या उत्पादनांना बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे आणि मोठ्या प्रमाणावरती मागणी असल्यामुळे हा व्यवसाय सद्यस्थितीमध्ये व्यापारी तत्त्वावर देखील केला जात असतो. व्यापारी तत्त्वावर देखील त्याचं संकलन हे केलं जात असतं. त्यानंतर जगातील वनप्रदेश जो आहे तर सर्वच वनप्रदेशामध्ये प्रामुख्याने फळे कंदमुळे गोळा करण्याचा व्यवसाय हा चालतो. म्हणजे ज्या वनांमध्ये जी विविधता आहे तर त्या विविधतेला अनुसरून किंवा जी उत्पादनं जी आहेत तर त्या उत्पादनांच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची फळं कंदमुळे गोळा करण्याचा व्यवसाय हा केला जात असतो. मात्र असं जरी असलं तर त्याला एक अपवाद असा आहे की 0° विषुववृत्तापासून उत्तरेला 5 अंश, त्याचबरोबर दक्षिणेला 5 अंश दरम्यानचा जो प्रदेश आहे त्याला आपण विषुववृत्तीय वनांचा प्रदेश असं संबोधतो, सेल्वाज अरण्य आपण असं संबोधतो. मात्र या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वनसंकलन व्यापारी तत्त्वावरती होत नाही. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वनसंकलन व्यापारी तत्त्वावरती होत नाही. तर ते का होत नाही, तर त्याच्या पाठीमागे काही प्रतिकूलता आहे. मग त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की न होण्याचं कारण काय, की अधिक पर्जन्यमान त्याचबरोबर तापमान. मित्रांनो, विषुववृत्तीय अरण्याच्या प्रदेशामध्ये किंवा वनांमध्ये पर्जन्यमान अधिक आहे, त्याचबरोबर तापमान देखील जास्त आहे. वर्षभर पर्जन्य त्याचबरोबर वर्षभर तापमान अधिक आणि साहजिकच त्यामुळे अशा प्रदेशामध्ये दमट त्याचबरोबर रोगट स्वरूपाचं हवामान असतं की जे मानवाला प्रतिकूल ठरतं. त्याचबरोबर या प्रदेशामध्ये किंवा या वनांच्या प्रदेशामध्ये दाट आणि सदाहरित जंगले आहेत की वर्षभर हिरवीगार असणारी आणि त्या वनांची घनता ही अतिशय दाट असते. आणि अशा या वनांमध्ये एकजिन्सी वनस्पती आढळत नाही, म्हणजे एकाच प्रकारच्या वनस्पती आढळत नाही, विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. त्याचबरोबर या प्रदेशामध्ये विषारी सरपटणारे प्राणी देखील आहेत, त्याचबरोबर विषारी कीटक देखील आहेत की ज्यामुळे मानवाला इजा ही पोहोचू शकते. आणि त्याचबरोबर दलदलयुक्त जमीन देखील आहे की पर्जन्यमान हा किंवा पर्जन्य रोज पडत असल्यामुळे येथे दलदलयुक्त जमीन आहे. त्याचबरोबर तापमान देखील जास्त आहे. दररोज दुपारी 4 वाजेनंतर आरोह स्वरूपाचा पर्जन्य पडतो, म्हणजे विजांचा गडगडाट, त्याचबरोबर प्रचंड वेगाने वाहणारे वारे, अशा प्रकारची ही प्रतिकूलता आहे. आणि सूर्याचा किरण हा जमिनीवरती पडू शकत नाही कारण की दाट आणि सदाहरित अशा प्रकारची जंगलं आहेत आणि साहजिकच त्यामुळे जमिनीतील पाण्याचं बाष्पीभवन होऊ शकत नाही, म्हणून दलदलयुक्त जमीन आहे. इथं वाहतुकीच्या मार्गांचा अभाव आहे आणि हा प्रदेश प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेपासून दूर अंतरावरती आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे या जंगलातील असणारे जे काही लाकूड जे आहे तर हे लाकूड प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या उपयुक्त नाही आणि त्यामुळे साहजिकच वनसंकलन असेल किंवा फळे कंदमुळे गोळा करण्याचा व्यवसाय जो आहे तर तो हा प्रामुख्याने या प्रदेशामध्ये व्यापारी तत्त्वावरती होत नाही. तर अशा रीतीने आपल्याला या दुसऱ्या प्राथमिक आर्थिक व्यवसायाविषयीची माहिती सांगता येईल. इथं आपण आज थांबूया. थँक्यू, धन्यवाद.